नमस्कार शिक्षक मित्रांनो महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या मार्फत आयोजित केली जाणारी बालचित्रकला स्पर्धा 2026 आयोजनाकरिता मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. यानुसार शालेय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून दरवर्षी आयोजित करण्यात येणारी बालचित्रकला स्पर्धा यावर्षी 8 ऑगस्ट 2026 रोजी खालील 4 टप्प्यांमध्ये गटांमध्ये आपल्याला सर्व केंद्र शाळेवर संपूर्ण राज्यात एकाच दिवशी घ्यायची आहे. आणि त्याचे गट आहेत. पहिल्या गटामध्ये पहिली ते दुसरीचे विद्यार्थी असणार आहेत. दुसऱ्या गटामध्ये तिसरी व चौथीचे विद्यार्थी असणार आहेत. तिसऱ्या गटामध्ये 5वी ते 7वी विद्यार्थी असणार आहेत आणि चौथ्या गटामध्ये 8वी ते 10वी असे विद्यार्थी असणार आहे. सदर स्पर्धेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी याप्रमाणे वेळापत्रक दिलेलं आहे. या स्पर्धेकरिता ऑनलाईन नोंदणी ही 1 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 पर्यंत करण्यात येणार आहे आणि विद्यार्थ्यांची नोंदणी सुद्धा 1 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 रोजी आपल्याला करावायची आहे. या प्रवेशाची शुल्काची ऑनलाईन पद्धतीनंच शुल्क द्यायचं आहे, जे की 2 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 या दरम्यानमध्ये आपल्याला द्यायचं आहे. तसेच मुख्याध्यापकाच्या लॉग इन मध्ये आपल्याला ते जे अर्ज आहेत ते 4 ऑगस्ट 2026 रोजी प्राप्त होतील. बाकी त्याची जी काही कार्यवाही आहे, ज्यामध्ये आपल्याला जे प्रवेश शुल्क आहे ते या स्पर्धेसाठी शुल्क 20 रुपये घ्यायचं आहे, परंतु त्यामधील 5 रुपये शुल्क वजा करून उर्वरित रक्कम ही आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं म्हणजेच 15 रुपये आपल्याला ऑनलाईन प्रति विद्यार्थी या मंडळाकडे दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत आपल्याला ऑनलाईन जमा करायचे आहे आणि त्यानंतर त्याचं हॉल तिकीट आपल्याला किंवा त्याचं रजिस्ट्रेशन नोंदणी पूर्ण होणार आहे. आणि बाकी यामध्ये या सविस्तर माहिती या परिपत्रकामध्ये आहे. परिपत्रक आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपला पाठवलं जाईल. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, तिथून आपण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. तसेच आपल्याला आता हे लॉग इन प्रत्यक्ष कसं करायचं यासंबंधी आपल्याला इथे एक वेबसाईट दिलेली आहे आणि त्या वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे. याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आपण हिला क्लिक करून डायरेक्ट त्या संकेतस्थळावर जाणार आहात. त्यासाठी आता आपण आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनवर या ठिकाणी MSBAE असं सर्च करतोय. सर्च केल्यानंतर आपल्याला MSBAE असं दिसेल, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांची वेबसाईट या ठिकाणी दिसेल. इथे आपल्याला या बालचित्रकला स्पर्धेचा एक टॅब आलेला दिसतोय आणि या टॅबच्या खाली आपल्याला बालचित्रकला स्पर्धा 2026 असा एक टॅब आलेला दिसतोय. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आर यू शुअर वांट टू कंटिन्यू याची नवीन एक वेब लिंक वेबसाईट ओपन होईल वेगळ्या पेजवर आणि ती तुम्हाला या ठिकाणी घेऊन येईल. इथे आल्यानंतर आपल्याला इथे त्यांचं जे काही वापरकर्त्याचं मॅन्युअल आहे ते पाहायला भेटेल आणि त्याबाबतीत मार्गदर्शक सूचना आणि वेळापत्रक या लिंकला क्लिक करून आपण पाहून डाउनलोड करू शकता. त्यानंतर आता आपल्याला आपल्या शाळेचं स्कूल रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी स्कूल रजिस्ट्रेशन या टॅबला आपण क्लिक करतोय. स्कूल रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर आपल्याला स्कूल रजिस्ट्रेशन फॉर्म या ठिकाणी आलेला दिसेल, ज्यामध्ये आपल्याला स्कूल UDIS नंबर या ठिकाणी टाकायचा आहे जो काय असेल तो. त्यानंतर शाळेचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर शाळेचा ऍड्रेस आपल्याला अचूक पद्धतीने टाकायचा आहे. त्यानंतर स्कूल लोकेशन मध्ये राज्य निवडायचं आहे. आपल्या जिल्ह्याचं नाव निवडायचं आहे. जो काही तालुका असेल तो तालुका निवडायचा आहे. स्कूल लोकेशन मध्ये स्कूल विलेज मध्ये आपल्याला आपल्या गावाचं नाव आणि पिनकोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे जो काय असेल तो. त्यानंतर आपल्याला इथे आपल्या हेडमास्टर म्हणजेच मुख्याध्यापक यांचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यांचा जो काही मोबाईल नंबर असेल तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर शाळेचा ईमेल ऍड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्यावर OTP सेंड करायचा आहे. OTP सेंड झालेला असेल त्यानंतर खाली जो काही OTP आपल्याला प्राप्त होईल तो OTP आपल्याला जो नंबर टाकलेला आहे त्यावर प्राप्त होईल. तो व्यवस्थित आपण टाकून घ्यायचा आहे आणि याला व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर याला ओके करा. ओके केल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला कोऑर्डिनेटर्स डिटेल्स मिळेल, ज्यामध्ये जे काही आपले समन्वयक असतील त्यांचं नाव आपल्याला जर कार्यालयाकडून कळलेलं असेल तर ते समन्वयकांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. इज आर टीचर तुमच्याकडे कला शिक्षक असतील तर त्याला येस किंवा नो म्हणायचं आहे. आपल्याकडे असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. त्याची आर टीचरची पोस्ट या ठिकाणी टाकायची आहे. त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा ईमेल ऍड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर सबमिट रजिस्ट्रेशन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे.
अशा पद्धतीनं ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं नसेल त्यांनी रजिस्ट्रेशन प्रोसेस करायची आहे आणि ज्यांचं ऑलरेडी मागील वर्षी रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांनी इथे लॉग इन वर यायचं आहे. लॉग इन वर आल्यानंतर इथे तुमचं जे काही युजर नेम असेल ते टाकायचं आहे, पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि साइन इनला क्लिक करायचं आहे. मागील वर्षीचं रजिस्ट्रेशन जर तुम्हाला माहिती नसेल किंवा त्याचा लॉग इन आयडी पासवर्ड विसरला असेल तर आपल्याला फॉरगॉट वर क्लिक करायचं आहे आणि इथे मागील वर्षी जो काही मोबाईल नंबर आपण रजिस्ट्रेशनसाठी यूज केला होता तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि सेंड ओटीपीला क्लिक करायचं आहे. सेंड ओटीपीला क्लिक केल्यानंतर आपल्याकडे एक ओटीपी आलेला असेल, जे मागील वर्षी ज्यांचा मोबाईल नंबर यूज करून आपण याचं रजिस्ट्रेशन केलं होतं त्यावर एक ओटीपी प्राप्त होईल. तो ओटीपी टाकायचा आहे आणि याला व्हेरीफाय ओटीपीवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक नवीन पासवर्ड जो काही असेल तो पासवर्ड आपल्याला सेट करायचा आहे आणि तो पासवर्ड दोनदा या ठिकाणी टाकायचा आहे. रिसेट पासवर्डला क्लिक करायचं आहे. तुमचा पासवर्ड या ठिकाणी रिसेट झालेला असेल. आता पुन्हा लॉग इनला क्लिक करायचं आहे. जे काही युजर नेम तुमचा असेल ते युजर नेम या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर जो काही पासवर्ड तुम्ही आता सेट केलाय तो पासवर्ड तुम्हाला टाकून साइन इन या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. साइन इनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीनं तुमचं जे काही लॉग इन आहे, तुमच्या शाळेचं नाव तुम्हाला सर्वात वरती आलेलं दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला इथे टोटल कॅन्डिडेट्स आणि इतर माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. आता आपण स्कूल इन्फॉर्मेशनला जर क्लिक केलं तर आपल्याला व्ह्यू इन्फॉर्मेशनवर जायचं आहे आणि तुमच्या शाळेची काही जी डिटेल्स यापूर्वी तुम्ही टाकलेली आहे ती इथे दिसेल. आता इथे अकाउंट होल्डर नेम, बँक अकाउंट डिटेल्स इथे टाकायचे आहे, परंतु सध्या आपल्याकडे ती माहिती नाही. परंतु आपण जे काही यापूर्वीची माहिती आहे ती माहिती जर आपल्याला बदलायची असेल तर या एडिट प्रोफाईलला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता मागील वर्षीचे मुख्याध्यापक जर बदलून गेले असतील तर त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी बदलायची आहे. यामध्ये जे काही बाबी दिलेल्या आहेत, ज्या ठिकाणी स्टार्स आहे त्या स्टारमध्ये तुम्हाला मॅन्डेटरी फील्ड तुमच्या पत्त्यामध्ये भरून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला तुमची माहिती आलेली या ठिकाणी दिसेल. त्यानंतर आपल्याला इथे व्ह्यू इन्फॉर्मेशनवर आपल्याला आपल्या जे काही शाळा आहे त्या शाळेची माहिती या ठिकाणी आपण पाहू शकता. तिच्यामध्ये बदल करायचा असेल तर एडिट प्रोफाईलला क्लिक करून आपण जो काही बदल करायचा असेल तो बदल करून घ्यायचा आहे. मुख्याध्यापकाचं नाव बदललं असेल तर ते नाव आपण या एडिट प्रोफाईलला क्लिक करून बदलून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर जायचं आहे आणि इथे आपल्याला ग्रुप निवडायचा आहे. जो काही ग्रुप सांगितलेला असेल, ग्रुप ए किंवा ग्रुप 1 मध्ये आपल्याला पहिली दुसरी आहे, ग्रुप 2 मध्ये आपल्याला तिसरी चौथी आहे, ग्रुप 3 मध्ये 5वी ते 7वी पर्यंत आहे. तर आपल्याला योग्य ग्रुप त्या ठिकाणी निवडायचा आहे. त्यातील इयत्ता आपल्याला निवडायची आहे. त्या विद्यार्थ्याचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. सुरुवातीला विद्यार्थ्याचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. त्यानंतर त्यांच्या पॅरेंट्सचं नेम, मिडल नेम, फर्स्ट नेम, लास्ट नेम. त्यानंतर त्या विद्यार्थ्याची बर्थ डेट, त्यानंतर पॅरेंट्स मोबाईल नंबर, त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जे काही जेंडर असेल ते जेंडर या ठिकाणी सिलेक्ट करा. आईचं नाव या ठिकाणी टाका. या छोट्या चेकबॉक्सला क्लिक करा आणि सेव्ह कॅन्डिडेटला क्लिक करा. क्लिक करा. सेव्ह कॅन्डिडेटला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक विद्यार्थी या ठिकाणी सेव्ह झालेला दिसेल. अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक इयत्तानिहाय या ठिकाणी विद्यार्थ्यांची नावं टाकायची आहेत. ग्रुप सी मध्ये मी आणखी एक नाव आपल्याला या ठिकाणी ऍड करून दाखवतोय. समजा एक विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला आपण या ठिकाणी घेतोय. त्यानंतर त्याचं नाव, मिडल नेम ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीने इथे टाकून घ्यायचं आहे. आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्या वडिलांचं नाव पुन्हा या ठिकाणी टाकायचं आहे. पॅरेंटचं मिडल नेम इथे टाकायचं आहे. त्यानंतर जे काही आडनाव असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्याची बर्थ डेट आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. ही सर्व माहिती भरून या कॅन्डिडेटला आपल्याला या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. असं एक कॅन्डिडेट आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपण एक विद्यार्थी या ठिकाणी भरून सेव्ह केलेला आहे. पुन्हा आपण होम बटनाला क्लिक करतोय. होम बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी किती कॅन्डिडेट भरले ते इथे दिसतील. टोटल कॅन्डिडेट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील. त्या कॅन्डिडेटच्या संख्येवर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला त्या विद्यार्थ्यांची नावं सुद्धा या ठिकाणी आलेले पाहायला भेटतील. ॲप्लिकेशन आयडी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. त्यानंतर इथे जे काही त्याचं स्टेटस आहे पेमेंटच्या बाबतीतलं ते अनपेड आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आणखी काही विद्यार्थी आपल्याला ऍड करून घ्यायचे असतील तर ते आपण या कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन मधून आपण ऍड करू शकता आणि एक विद्यार्थ्याला या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला फीज दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांची नावं आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायची आहे. त्यानंतर आपले सर्व विद्यार्थी भरल्यानंतर आपल्याला मेक पेमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक सूचना दिलेली आहे. प्लीज कन्फर्म दॅट वुड यू लाईक टू प्रोसीड विथ द पेमेंट फॉर दिस स्कूल. वन्स पेमेंट इज सक्सेसफुल दिस सिलेक्शन विल बी लॉक.
and you will not be able to make any changes. If a new candidate is added, you will be able to payment in same procedure. म्हणजे जितके काही विद्यार्थी आपण आता भरलेले आहेत आणि यानंतरही आपल्याला जर आणखी काही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला तर आपण त्यानंतरही पेमेंट करू शकता. परंतु एकदा पेमेंट केलेल्या विद्यार्थ्यांची नावं कॅन्सल किंवा कट होणार नाही, त्यांचं प्रोफाईल लॉक होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला कोणतेही बदल त्यामध्ये करता येणार नाही. थोडंसं खाली स्क्रॉल डाऊन करूयात. स्क्रॉल डाऊन केल्यानंतर आपल्याला एकूण त्या विद्यार्थ्यांची किती फीज आलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते. याला पे नावला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर या ठिकाणी यूपीआयचे पेमेंटचं ऑप्शन येईल. या यूपीआय पेमेंट ऑप्शनला क्लिक करा, शो क्यूआर ला क्लिक करा आणि क्यूआर कोड स्कॅन करून त्याचं पेमेंट करून घ्या. सक्सेसफुल झालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांची नावं सुद्धा आपल्याला कन्फर्म केलेली आहेत. त्या बाबतीत तुम्हाला मेल देखील प्राप्त होणार आहे. जो मेल आयडी आपण रजिस्टर केला आहे त्याचा मेल देखील तुम्हाला प्राप्त होईल. होमवर येऊयात. होमवर आल्यानंतर आपण जर या ठिकाणी टोटलच्या संख्येवर जर क्लिक केलं तर ती टोटलची संख्या आपल्याला या ठिकाणी आलेली पाहायला दिसेल. त्यावर जर आपण क्लिक केलं तर त्या विद्यार्थ्यांच्या समोरचं जे स्टेटस आहे त्याला पेड असं दिसेल, म्हणजे त्यांचं पेमेंट या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी ॲक्शनचं एक बटन इथे दिसतं, याला व्ह्यू करायचं आहे आणि त्या विद्यार्थ्याच्या ॲप्लिकेशनचा जो क्रमांक आहे किंवा त्याचं जे काही सेंटर आहे कोणतं आहे ते आपल्याला या ठिकाणी आलेलं दिसेल किंवा त्या बाबतीतली स्कूल ॲड्रेसची माहिती इथे पाहायला भेटेल, एक्झामिनेशन डिटेल्सची माहिती पाहायला भेटेल. या ॲप्लिकेशनची प्रिंट काढायची असेल तर प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला त्या विद्यार्थ्याचं ॲप्लिकेशन पाहायला भेटेल. मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीसहचं ते प्रिंटआउट तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाणार आहे. तर अशा पद्धतीनं एका विद्यार्थ्याचं ॲप्लिकेशन आपण या ठिकाणावरून पाहू शकता आणि त्यांचे ॲप्लिकेशन आयडी सुद्धा आपण या ठिकाणी जर स्क्रीनवर पाहत असाल तर ते तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तर यानंतर आपल्याला आणखीही नवीन विद्यार्थी ऍड करायचे असतील तर आपण या कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे आणि इथून नवीन कॅन्डिडेट भरून त्यांची ज्या पद्धतीनं पेमेंटची प्रोसिजर दाखवली त्या पद्धतीनं आपण सेम त्या पद्धतीनं आणखी जास्त विद्यार्थी असतील तर त्यांचं पेमेंट, त्यांची नावं ऍड करून त्यांचं पेमेंट करा, म्हणजे त्यांना त्या चित्रकला स्पर्धेचा लाभ होईल. अशा पद्धतीनं आपल्याला हे बालचित्रकले स्पर्धेचं रजिस्ट्रेशन आणि कॅन्डिडेटचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.